नमस्कार, मिनी व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर काल मी सांगितलं होतं आमच्या घरी 2 पाहुणे आले होते म्हणून. तर ही पहिली पाहुणी कोल्हापूरची सून नम्रता, तिला तुम्ही ओळखलंच असेल. एकादश असल्यामुळं फक्त चहा आणि फराळचं स्नॅक्स झालं. बाकी तिचा मुलगा एवढा आगाऊ आहे की काय विचारूच नका. 3 वेळा पडला पण एकदासुद्धा रडला नाही. पिल्लूला पण एक फ्रेंड झाला, तर दोघांनी एवढा हैदूस घातला होता की काय विचारूच नका. आणि आम्ही पहिल्यांदाच भेटलो होतो, पण वाटत नव्हतं ती पहिल्यांदा भेटली होती म्हणून. आम्ही आधी पण भेटलो असेल किंवा आधीचीच आमची ओळख आहे असं वाटत होतं. गप्पा मारण्यात 1.5 तास कसा गेला कळलंच नाही. तिला म्हणत होते रात्री जेवून जा म्हणून, तर तिला नाशिकला जायचं होतं. तर आम्ही तिला बाय बाय करून आलो. आता दुसरे पाहुणे कोण आले माहिती आहे का? आमचा दादा आणि आत्ती. दादानं नवीन गाडी घेतल्यामुळं आत्तीला घेऊन तो गेला होता गावाला. मला पण चल म्हणत होता, पण पिल्लूला बरं नव्हतं त्याच्यामुळं आम्ही नाही गेलो. मुंबईला परत जाता जाता दादा बोलला की तुला भेटून येतो म्हणून. मग आत्ती आणि दोघं आले होते आणि मी त्यांच्यासाठी जेवण बनवलं होतं. आधी मी त्यांना विचारलं की एकादशी आहे, तर उपवासाचं करू की जेवणाचं करू? तर तो बोलला जेवण कर, उपवास सोडणार आहे आम्ही. मग पनीर, मेथीची भाजी, शेवग्याची आमटी, चपाती, भात बनवला होता. मी एकादश दुसऱ्या दिवशीच सोडणार होते, त्याच्यामुळं माझ्यासाठी सकाळची उरलेली खिचडी होती. सगळ्यांनी आम्ही मस्त जेवण केलं आणि जेवण झाल्यानंतर ते दोघं मुंबईसाठी निघाले. आणि आईनं दिलं होतं थोडंसं सामान, ते मी दुसऱ्या दिवशी सकाळी उघडून बघितलं. पिल्लूला बरं नसल्यामुळं तो गेला नव्हता 2 दिवस झालं स्कूलला. तर अभ्यास भरपूर होता. त्याला मॅथ्स खूप आवडतं, कारण लहान मुलांचं मॅथ्स कसं ॲक्टिव्हिटीसारखं असतं. काउंट अँड राईट, नंबर लिहिले की झालं असं. त्यांना थोडी सूत्र वगैरे आहेत आत्ता. आणि मराठीचं कसं जास्त लिखाण असतं ना, आई वगैरे लिहायचं असतं. ते पण एकदा नाही 4-4 वेळा लिहायचं असतं. त्याच्यामुळे तो मराठी लिहायला कंटाळतो. मग मी त्याला सांगितलं की हे बघ, हे आ आणि हे ई असलं ना की काय होतं माहिती आहे का? आई. आणि त्याचं माझ्यावर एवढं प्रेम आहे की काही विचारूच नका. तो लगेच खुश झाला. मग काय सलग मराठीचे 8 पेजेस लिहून काढले त्यानं माहिती आहे का? आणि इंग्लिश मराठी हँडरायटिंग त्याचं खूप सुंदर आहे. आज मला सकाळचे टिफिन नव्हते, दुपारचे होते. त्याच्यामुळे सकाळ सकाळी भाजी साफ करत त्याचा अभ्यास घेत होते मी. चला आजच्यासाठी एवढंच. जाता जाता तेवढं सबस्क्राईब करा की.